नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. गोपाळ चावडी परिसरातील श्री गुरु दशमुख आश्रम, भीमाशंकर नगर येथे आयोजित विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरू केदार पीठाश्वर यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सवास काल 5 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. काल शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. हजारो भाविकांसह सजलेले रथ, अश्व आणि कुंभकलश, आरती घेतलेल्या महिला, लेझिम पथक, भजनी मंडळी शोभायात्रेत सहभागी झाले होते. यावेळी जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. काँग्रेस, वंचित आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर पदाची निवड ही गुप्त मतदानाद्वारे करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान काल अर्ज विकत घेण्याच्या दिवशी काँग्रेस, वंचितकडून 6 तर MIM कडून 4 अर्ज घेण्यात आली आहेत. महापौर पदाची निवड 10 फेब्रुवारी रोजी अधिकृतरित्या होणार आहे. नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या कर विभागामार्फत मालमत्ता कर वसुली मोहिमेला गती देण्यात आली असून काल गुरुवार रोजी नांदेड शहरातील निवासी मालमत्तेवरील 3 मालमत्ता धारकांचे नळ व 1 ड्रेनेज कनेक्शन बंद केले असून 2 निवासी मालमत्तांची अटकावणीसह 3 व्यावसायिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. रसिकांसाठी 10 कलर टीव्ही आणि महिलांसाठी पैठणीची लॉटरी दिनांक 21 व 22 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये रंगणार नरेंद्र देवेंद्र महोत्सव. देशातील नामवंत कवी व हास्य कलाकार नांदेडकरांना खळखळून हसवणार. स्थळ कैलासवासी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी, नवा मोंढा मैदान, नांदेड. दिनांक 21 व 22 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजता. विनीत. स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी आणि संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर. निर्यात क्षेत्रास चालना देणं, रोजगार निर्मितीला गती देणं तसेच निर्यात वाढीसाठी चालना देणं यासाठी राज्य शासनामार्फत महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन अंतर्गत 1 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन आज शुक्रवार दिनांक 6 रोजी सकाळी 9 वाजता नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे करण्यात आले. रस्त्यावर उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या निराधारांच्या चेहऱ्यावर पुन्हा आत्मविश्वास फुलवणारा कायापालट हा उपक्रम या सोमवारी 71व्या महिन्यातही तितक्याच तळमळीनं पार पडला. धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून 53 भ्रमिष्ठांना स्वच्छतेसोबतच सन्मानाचे जीवन मिळवून देण्यात आले. तर गेल्या 71 महिन्यात 3,500हून अधिक बेघदर व मानसिक आजारग्रस्त व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा कायापाल हा उपक्रम आता नांदेडची सामाजिक ओळख ठरते. पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धा 2026 अंतर्गत 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत 3 दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र सगरोड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्गदर्शन करताना शेतकरी हितासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.